नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वंभर भांदरगे, राहणार जालना, दुधना काळेगाव। व्हिडिओचं माध्यम जे आता महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि आता लगेचच विधानसभेच्या ज्या निवडणुका येणार आहे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत की जे एक्झिट पोलचं काम असतं ते कशा प्रकारे होत आहे। त्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की माझ्या चॅनलला जे V100 नावाने V100 ब्लॉग नावाने या नावाने माझं चॅनल आहे। या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा। तर नमस्कार मित्रांनो, जर आपण ज्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका होतात त्या एक्झिट पोलचं काम कशा प्रकारे होतं आणि एक्झिट पोलनुसार कसं कळतं की कोणतं सरकार पडणार आहे, कोण निवडून येणार आहे आणि कोणता आमदार कोणता खासदार कसा पडणार आहे। तर आताच्या आपण लोकसभेच्या निवडणुकात बघितलं की ज्यांनी कोणी चांगले कामं केलेले ते सगळे निवडून आलेले आहेत। म्हणजे जनता ठरवते कोणाला निवडायचं आणि कोणाला पाडायचं। त्याचप्रमाणे आज आपल्या इथे या ठिकाणी कृष्णा फलके सर, आपलं नाव कृष्णा फलके बरोबर, सरांचं नाव कृष्णा फलके आहेत, हे यवतमाळहून आलेले आहेत आणि ते आपल्याला म्हणजे ते एक्झिट पोलचा सर्वे करत आहेत आणि त्यांची कंपनी आपण कोणती आहे, कोणत्या कंपनी मार्फत हे काम होणार आहे हे आपण बघणार आहोत। सर, आपली कोणती कंपनी आणि कशा प्रकारे आपलं हे काम चालतं एक्झिट पोल? नमस्कार, माझी कंपनी द स्टेलेमा नावाची आहे, एक्झिट पोलचं काम करते। एबीपी माझा टीव्ही चॅनल सर, आमचं सर्वेचं काम चालू आहे जालना जिल्ह्यात। 4-5 प्रश्न आहेत सर, थोडी माहिती पाहिजे। ओके, तर मित्रांनो काय आपल्या द स्टेलेमा सरांचं आयडेंटिटी कार्ड आहे। द स्टेलेमा नावाची जी कंपनी आहे बघू शकता, द स्टेलेमा नावाची कंपनी आहे आणि कृष्णा फलके हे त्यांच्याकडून आलेले आहेत आणि हे आपल्याला आज एक्झिट पोलचं काम कसं होतं आणि ते कशा प्रकारे त्याची नोंदणी होती आणि त्यानुसार कसं ठरवलं जातं कोणता उमेदवार येणार कोणता उमेदवार पडणार ते आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ह्या मोबाईल मध्ये तुम्ही बघू शकता त्यांचं एक ऍप्लिकेशन आहे बघा, म्हणजे यांच्या कंपनीचं द स्टेलेमा नावाचं एक ऍप्लिकेशन आहे। त्याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी, आपण महाराष्ट्रातील विद्यमान शिंदे फडणवीस पवार महायुती सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन कसे करा, हा त्यांचा पहिला क्वेश्चन आहे। आपण त्याच्यानंतर बघू की कशा प्रकारे ते आपल्याला विचारणार आहे आणि कशा प्रकारे आपल्याला उत्तर द्यायचं आहे, त्या उत्तरानुसार ठरवणार आहे की माझं मत काय आहे। ठीक आहे सर, पहिला प्रश्न असा आहे सर की जे शिंदे फडणवीस पवार महाराष्ट्रामध्ये यांची सरकार आहे सध्या चालू सरकार, त्यांची कामगिरी आपल्याला कशी वाटते? या सरकारची कामगिरी म्हणजे अतिशय चांगली आहे आणि वाईटही आहे। चांगली म्हणजे ज्या योजना आहेत त्या आता बऱ्या प्रकारे ज्या चालू आहेत चांगल्या का, पण त्या नुसत्याच विधानसभेच्या निवडणूक आल्या म्हणून चालू आहेत की जे कोणतंही काम आहे। आणि वाईट म्हणजे कोणताही निर्णय घेताना हे एका विचारानं जे निर्णय आहे तो घेऊ शकत नाही। त्यामुळे हे सरकारची कामगिरी कशी आहे याबद्दल मला सांगण्याचं काही इंटरेस्ट नाही आहे त्याबद्दल। ठीक आहे सर, बरं सर, कैलास गोराटे जुने आमदार आहेत रनिंगचे इथले, त्यांची कामगिरी कशी वाटते सर आपल्याला? कैलास गोरंट्याल यांची कामगिरी अतिशय चांगली आहे, पण ते लोकांचं काम करतात, ठीक आहे, ओके, चांगली कामगिरी सर आमदार साहेबांची। सर, प्रश्न तिसरा आहे सर, जे आता येणारी विधानसभाची निवडणूक आहे त्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला काय वाटते कोणत्या पक्षाचा आमदार यावा? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सर आपण बघितलं की लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत नेमकंच, आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही म्हणजे आता घराणेशाही चालू होती, ती घराणेशाही आपण बघू शकतो की बऱ्याच ठिकाणी म्हणजे नेस्तनाबूत झालेली आहे, ज्यांचं वर्चस्व होतं। पण आता जे म्हणजे नागरिकाला काय सुख सुविधा आणि त्यांच्या गरजा खूप महत्वाच्या आहेत। ज्या गरजा म्हणजे काय, त्यांना काय घर बांधून द्या, ह्या ज्या बाबा जे काय घरकुल आलेले आहेत ते घरकुल झाले पाहिजे, रस्त्याचे काम आहे ते झाले पाहिजे, म्हणजे ज्या काही लोकांच्या कामं झाले पाहिजे असं सरकार आपल्याला पाहिजे। बरं सर, शेवटचा प्रश्न असा आहे सर, जे आता कोण्या पक्षाचा आमदार आला की तुम्हाला वाटते कोण्या पक्षाचा आमदार यावा आणि आमदार कोण व्हावा असं तुम्हाला वाटते? नाही, पहिल्या मागचा एक क्वेश्चन होता की तुमचा की कोणत्या पक्षाला तुम्ही मतदान द्यायचं, बरोबर। तर सगळ्यात मला पक्षाला कोणत्या मतदान द्यायचं हे काही महत्वाचं नाहीये। पक्षानं कोणताही असो, माणूस त्यातला चांगला असो, पक्ष कोणताही असो, माणूस चांगला असो आणि त्यांनी समाजाची कामं केली पाहिजे, गोरगरिबाची कामं केली पाहिजे, त्याच्यासाठीच आपण त्याला निवडून देत असतो। धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल। सर, आपलं नाव काय सर?
माझं नाव विश्वंभर भांदारगे. ठीक आहे सर. सर आपलं वय काय आहे ते सर? माझं वय 25 वर्ष. ठीक आहे सर. सर आपला कॉन्टॅक्ट नंबर? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 750 750 9857. ठीक आहे सर, धन्यवाद. सर आपण कास्ट काची आहे ते सर आपली? ओबीसी, ओपन, मराठा, माळी, बंजारी? आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे हा अतिशय चुकीचा विषय आहे की याच्यामध्ये जात विचारली जात आहे. तुम्ही बघू शकता की हे जातीचं जे कास्ट आहे बघा तुम्ही, 1 नंबरला इथं मराठा आहे, मुस्लिम आहे, बौद्ध आहे, इतर एससी, माळी, धनगर, इतर. हा क्वेश्चन म्हणजे जो काय असो जो आहे तो अतिशय चुकीचा आहे. आपण आता सध्या महाराष्ट्रामध्ये बघत आहोत की सगळ्यात मोठा विषय आहे तो आरक्षणाचा. सरकारने आरक्षणाकडेच लक्ष दिलं पाहिजे, कारण आता मला जाती हा विषय विचारला अतिशय चुकीचा आहे, पण मला गर्वाने सांगा वाटतं की मी मराठा आहे, कारण मी काही माझी जात लपू शकत नाही. मी ज्या जातीत जन्म मला त्याविषयी गर्व आहे. पण मी मराठा आहे म्हणजे मला आरक्षण म्हणजे मी सांगण्याचा जो आता प्रश्न आलाय आरक्षणाचा, पण सरकारने जर प्रश्न विचारत आहे मग सरकारने कामही तसंच केलं पाहिजे. आणि तुमच्या जे कंपनी आहे त्यांनाही एक सर्वे करायला पाहिजे की जातीमध्ये म्हणजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे का नाही पाहिजे. हा का मी मराठा आहे, मी जन्म मराठा, माझं काय चुकीचं आहे का? मी जर जन्म घेतला मला आरक्षण पाहिजे. मग तुम्ही जर मला प्रश्न विचारत आहात त्या क्वेश्चन मध्ये टाकलाय तर मग मराठ्याच्या जातीला बाकीच्या सर्वांना आरक्षण आहे, मग मला कोण नको मराठा जातीला? मग मला काय म्हणायचं, जाती गेल्यापेक्षा सरकारने एक काम करावं. कोणताही सरकार येऊ, कोणी निवडून आमदार येऊ, खासदार येऊ, त्यांनी गरिबाचे प्रश्न सोडले पाहिजे. आता सध्या आपल्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो रोजगाराचा. आता तुम्ही बघा इतक्या यवतमाळून या ठिकाणी आलात, म्हणजे जालन्याचा माणूस हे काम करू शकत नव्हता का? नाही, पण तुम्ही यवतमाळून तितक्या दूर येऊन ते काम करता, म्हणजे तुम्हाला रोजगार भेटला त्याशी याला मला आनंद आहे. पण जालन्यातल्या माणसाने भेटायला पाहिजे होता की त्यालाही रोजगार 2 पैसे भेटले असते. तुम्ही काम केलं, तुम्ही इथपर्यंत आले, तुम्हाला मला प्रश्न विचारले, अतिशय आनंद झाला. पण सरकारने सगळ्यात महत्वाचं म्हणजे युवकांना रोजगार देण्याचं काम करावं, याच्याबद्दल विचार करावा. रस्ते करावे, पाणी. आता पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, म्हणजे कुठेही त्या जे आपण म्हणतो पाणी बऱ्याच ठिकाणी आता जी आंबटची पाईपलाईन येते ती बऱ्याच ठिकाणी मध्ये रस्त्याला फुटलेली आहे, तिचं कुठंतरी वायाला ते पाणी जाते, लाखो लिटर पाणी वायाला जाते. ते कुठंतरी काम हे सरकारने केले पाहिजे. रनिंग आमदार विधानसभेचा जो प्रश्न आलाय म्हणून विचारतो की रनिंग काम झाले पाहिजे. इथले रस्ते, पाणी आणि ज्या काही गोष्टी असतात मूलभूत, सगळ्यात महत्वाचा विषय रोजगाराचा विषय झाला पाहिजे. आणि शेतकऱ्याच्या मालाला म्हणजे आता पाणी पाऊस आपण बघू शकतो तो म्हणजे वेळेवर कोणताही पाऊस पडत नाही, तर त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला आणि शेतकऱ्याच्या मालाला सरकारने भाव दिला पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे कृषीप्रधान देश आहे आपला. त्या कृषी प्रधान म्हणजे आपलं म्हणतो की शेतकऱ्याला इथं काही महत्व दिलं जात नाही, इथं व्यापाऱ्याला महत्व दिलं जातं. मी म्हणतो महत्व सगळ्याला दिलं पाहिजे. शेतकऱ्याला पहिले महत्व दिलं पाहिजे, नंतर बाकीच्याला सगळ्यांना महत्व दिलं पाहिजे. कारण का तो पिकवतो म्हणून आपण खातो. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या, चांगले भाव द्या. आणि हा जो जातीचा प्रश्न होता विचारायला तो अतिशय चुकीचा आहे आणि हे मला कुठंतरी वाईट वाटलं. तरी पण सगळ्यांनी आपण ज्या कोणीही जातीमध्ये आता इथं भांडणं करू नये, काहीच नाही. सगळ्या गुण्यागोविंदाने काम करा आणि विधानसभेला जो चांगला माणूस आहे, जो चांगला व्यक्ती आहे, त्याचा पक्ष विक्ष सोडून जो कोणी चांगला असेल त्याला आपलं मत द्या, बस. तर आपण बघू शकतो सर इतक्या लांबून आले. सरच्या माध्यमातून मला सांगायचं सर तुम्ही आले त्याबद्दल धन्यवाद. सरांच्या कंपनीचंही काम अतिशय चांगलं आहे. त्यांनी म्हणजे त्यांचंही काम आहे, त्यांनी काम केलं पाहिजे. चॅनलवाल्याला एक विनंती आहे की सरकारला तुम्ही एक मेसेज द्या, विद्यार्थ्यांना चांगल्या सवलती भेटल्या पाहिजे, हॉस्टेल झाली पाहिजे, सगळ्यांना शिष्यवृत्ती आल्या पाहिजे आणि मेन म्हणजे सगळेच कामं अतिशय व्यवस्थित सरकारने केले पाहिजे, हेच माझी इच्छा आहे. आणि एवढंच बोलून मी हे माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला तर ह्या व्हिडिओला नक्कीच शेअर करा आणि माझ्या चॅनलला जे V100 नावाने माझं चॅनल आहे, जो ब्लॉग आहे, हा जो व्हिडिओ बनलेला आहे, तुम्हाला जर आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका.